शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी घनश्याम हिरवे. आज आपण पेरू प्लॉट मध्ये आहोत. पेरू प्लॉट मध्ये जर आपण पाहिलं तर या पेरूची छाटणी केली. छाटणीनंतर बेड आपण तयार केले. बेड तयार केल्यानंतर पाणी सोडलं. पाणी सोडल्यानंतर बेडमध्ये आपण बेसल डोस पण टाकलेला आहे याला. पाणी दिल्यानंतर मुळी चालली पाहिजे आणि चांगला फुटवा निघला पाहिजे यासाठी आपण केरन कंपनीचं बॉस आणि ओनिटॉन हे सोडलं होतं. हे याचं प्रमाण एकरी 1 ते म्हणजे बॉस 1 लिटर, ओनिटॉन 1 लिटर द्यायचं जमिनीमधून. त्यानंतर आता फुटून आल्यानंतर पहिली फवारणी ही बॉस आणि लॅमिऑनची झाली होती. आता कळी चांगली लागलेली प्लॉटला. कळी चांगली लागलेली असल्यामुळं या ठिकाणी आपण आता बॉप आणि लॅमिऑन याचा स्प्रे करणार आहोत. त्याचबरोबर थ्रिप्ससाठी पण आपण स्प्रे करणार आहोत, जेणेकरून देठ आणि पेरू काळा नाही झाला पाहिजे. त्याचबरोबर उष्णता वाढत चाललेली, यामुळे या ठिकाणी मिलीबग साठी सुद्धा आपल्याला नियोजन करायचंय. मिलीबग साठी आपण बी केअर आणि इकोनचा पण एक चांगला स्प्रे घेऊ शकतो. ह्या स्टेजला उष्णता वाढल्यामुळे कळी ड्रॉपिंग होत असते. अशा अवस्थेमध्ये झाडाचा ग्रोथ आणि कळी सेटिंग ही खूप महत्वाची आहे. याच्यासाठी आपल्याला नियोजन आपण करत आहोत.